नमस्कार. मी संतोष पुंडलिक चिंचरकर, राहणार मालवण, तारकर्ली देवबागमधून आलो आहे. लास्ट टाइम मी लास्ट इयरला इथे माधवबाग केंद्रामध्ये कुडाळच्या आपल्या डायबिटीसची ट्रीटमेंट माझी पूर्ण केली. मी आता पूर्णतः हेल्दी आहे आणि आपल्याकडे आता इथे माधवबाग वेलनेस, हेल्दी खा, स्वस्थ राहा असा हा कार्यक्रम सुरू आहे. तर आपण आता इथे माधवबाग यांचा तांदूळ आहे इकडे, त्याचं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि हे स्टिविया आहे माझ्याकडे. तर याचा वापर करून मी उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि ते तुम्ही अगदी डायबिटीसचा पेशंट अगदी सुंदर अगदी खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. गूळ नाही की साखर नाही वापरणार. आणि बघूया आपण हे कसे बनवायचे आणि आपण खाऊया. नंतर आता आपण पहिलं हे आपलं सारण ह्याचं बनवून घेऊया. त्यात मी पहिलं शिट्ट्या टाकतो. त्याआधी आपण थोडंसं पहिलं चार पाच थेंब घालून बघूया. नंतर म्हणजे गोडीनुसार आपण ते करू शकतो. असं पूर्ण हलवून घ्यायचं चांगलं. पूर्ण फुगायला लागलं पाहिजे. थोडीशी वेलची चिमूट बनवली. एक आपण ड्रायफ्रुट्सचे 2 चमचे हे बारीक करून घेतलेले आहेत ते घालूया. हे बघा, एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आपलं हे आपलं सारण तयार झालं. आपण थोडंसं तूप टाकूया, तुपामुळे जरा चव चांगली येते. आता आपलं तिच्या मोदकाचं सारण बनवून झालं पाहिजे. छानपैकी तूप वगैरे घालून आपण नॉर्मली आपण गरम पाणी हे घालायचं असतं, पीठ घालायचं असतं. पण आता आपण हे अशाही प्रकारे आपण करू शकतो. वरून गरम पाणी घालून थोडंसं त्यात पीठ घालायचं. सारणात आपण तूप घातलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात आता जास्त तूप घालायची काही आवश्यकता नाही. दोन पेले तू पाणी गरम गरम अगदी बस थोडं थोडं घालून तर हे चांगलं हाताने आपण मळून घेऊ. हे बघा, आता आपल्याला छानपैकी मळून झालेलं आहे. तर आपण एक गोळा करून घ्यायचा. हातावर अशी थोडीशी पातळ
हे होते. त्याला छोटे छोटेच मोदक बनवायचे आहेत. सारण पण थोडंसं आहे. ते मोठे मोदक म्हणजे सारण जर जास्त असलं ना तर मोठे मोदक बनवायचे. ते बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवलं जाते. पाऱ्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या. त्याचा एक चमचा भरपूर झाला. आपण छोटाच मोदक बनवतो इथे. जास्त आकार करून घ्यायचा. ते आपण आता थोडे बनवून घेऊ आणि स्टीम करायला लावू. आपल्याला माधव शक्ती त्यांचा जो तांदूळ येतो त्या मगतापासून आपण पीठ बनवलं. त्यापासून एक सुंदर मोदक करून घेऊ. तर आपण स्टिरिया वापरलं, थोडंसं खोबरं वापरलं आणि ड्रायफ्रुट्स वापरले. आता हे आपण उकडीला ठेवूया. इथे पाणी गरम करायला ठेवलंय. ही हळदीची पानं इथे पावसाळ्यात जरा चांगली भेटतात. तर आपण हे लावून घेऊया म्हणजे हळदीचा जरा दर्प पण येतात चांगला येईल. सुंदर लागतील आपल्याला खायला. 10 मिनिटासाठी आपण कुकर करण्यासाठी ठेवतो. आता 10 मिनिटासाठी कुकर होऊ द्यायची. तर 10 मिनिटं झालेली आहे. कुकर काढून टाका. तर आता हे आपण सगळं काढून ठेवूया. मला सवय आहे गरम पातेल्यात काढायची. तुम्ही डायरेक्ट काढू नका. आणि ते काढलं आता गरम. सुंदर वापरणारे त्याला तांदूळ नॉर्मली आपण कसा इंद्रायणी वापरतो वासाचा वगैरे काही गरज नाही. पण हे आता तुम्हाला जर डायबिटीस वगैरे असेल ना तर तुम्ही ना तांदूळ वापरा आणि सुंदर मोदक होतं त्याच्यात. त्याच्या पानांचा पण सुंदर वास येतो. त्याचा कलर पण एकदम काही डार्क असं नाही. पाहू शकतो. एकदम सॉफ्ट बनले आहे. पाहू तुम्ही पाहू शकता हे बघा आपले मोदक आता थंड झाले. एकदम सुंदर अप्रतिम. तांदळाच्या पिठाला पण अगदी सुंदर चव आली. सहजच आज अपॉइंटमेंटसाठी आलेलो माझ्या बाबतीत कुडाळमध्ये. तर हे ते यांचा कार्यक्रम सुरू होता माधवबाग वेलनेस पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. तर तुम्ही पण असे मोदक बनवून ट्राय करा, खाऊन बघा, चांगले लागतील. आवडले तर आपल्या हे तांदूळ वगैरे नक्कीच घ्या.